तर प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। लोकशाही मराठीला सूत्रांनी माहिती दिली आहे। एक ब्रेकिंग बातमी समोर येते। पुण्यातल्या मोदीबाग निवासस्थानी ही भेट घेतली आहे। प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। नातेवाईकांना भेटण्यासाठी आलो असं आंबेडकर यांनी म्हटलंय। तर प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। सूत्रांनी लोकशाही मराठीला माहिती दिली आहे। पुण्यातल्या मोदीबाग निवासस्थानी ही भेट घेतली। प्रकाश आंबेडकरांनी पवार भेटले नसल्याचं सांगितलंय। तर नातेवाईकांना भेटण्यासाठी आलो असं आंबेडकर यांनी म्हटलंय। तर या घडीची एक मोठी बातमी समोर येते। प्रकाश आंबेडकर हे शरद पवार यांच्या भेटीला गेले होते, मात्र शरद पवार भेटले नाहीत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। तर यावेळेस नातेवाईकांना भेटण्यासाठी आलो होतो असं वक्तव्य आंबेडकरांनी केलंय। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडलेत। चंद्रशेखर, प्रकाश आंबेडकर शरद पवार यांच्या भेटीला गेले होते, मात्र ही भेट झाली नाही असं आंबेडकरांचं म्हणणं आहे। नेमकं काय घडलंय? नक्कीच काही वेळापूर्वीच या ठिकाणी हा सगळा जी भेटीचा प्रकार आहे तो झालेला आहे। खरं तर आपण पाहिलं की महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन विकास आघाडी जी आहे ती याचा सुद्धा प्रवेश होणं आता काही या सगळ्या चर्चा सुरू आहेत। आपण जागा वाटपाबाबत ही सगळ्या चर्चा आहेत त्या सुरू आहेत आणि याच सगळ्या चर्चेतून ही भेट अपेक्षित होती का असं म्हणावं लागेल। कारण शरद पवार जे आहेत ते आज पुण्यामध्ये आहेत आणि त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी शरद पवार राहतात त्या मोदीबाग या ठिकाणी वंचित बहुजन विकास आघाडीचे जे प्रमुख आहेत प्रकाश आंबेडकर हे गेले होते। खरं तर त्या ठिकाणी त्यांच्या बहीण आहेत या सुद्धा राहण्यास आहेत अशी माहिती समोर येत आणि त्यांची भेट घेण्यासाठी हे गेले होते असं सांगण्यात जरी येत असलं होतं, परंतु राजकीय जर आपण या सगळ्या गोष्टी पाहिल्या खरं तर प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची नियोजित भेट होती का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद चंद्रशेखर दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।